नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। चला मग आपण स्टार्ट करूया। प्रश्न क्रमांक 1, आशिया बॅडमिंटन मिश्र अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात सुरू झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी चीन या देशामध्ये आशिया बॅडमिंटन मिश्र अजिंक्यपद स्पर्धा चीन या देशामध्ये सुरू झालेली आहे। प्रश्न क्रमांक 2, इंग्लंड संघाविरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए विराट कोहली हा इंग्लंड संघाविरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा भारतीय खेळाडू ठरलेला आहे। प्रश्न क्रमांक 3, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या जान्हवी जाधवने मल्लखांब खेळ कोणत्या पदकासाठी हॅट्रिक केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सुवर्ण पदक यासाठी हॅट्रिक केलेली आहे जान्हवी जाधवने। प्रश्न क्रमांक 4, प्रथम ऑलिम्पिक ई स्पोर्ट गेम 2027 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी रियाध येथे आयोजित करण्यात येणार आहे प्रथम ऑलिम्पिक ई स्पोर्ट गेम 2027 मध्ये। प्रश्न क्रमांक 5, इंदिरा गांधी प्राणीशास्त्र उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आंध्र प्रदेश येथे आहे इंदिरा गांधी प्राणीशास्त्र उद्यान। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या सरकारने राज्यातील 13 जिल्ह्यातील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जारी केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी उत्तराखंड। प्रश्न क्रमांक 7, उत्तराखंड राज्याची दुसरी अधिकृत भाषा कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी संस्कृत ही भाषा आहे। उत्तराखंड राज्याची दुसरी अधिकृत भाषा ही संस्कृत आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रात किती ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 4 महाराष्ट्रात ॲग्रो लॉजिस्टिक हब 4 उभारण्यात येणार आहे। प्रश्न क्रमांक 9, कोणत्या राज्य सरकारने खाजगी विद्यापीठ विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी केरळ या राज्याला दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 10, भारत ऊर्जा सप्ताह 2025 कोठे सुरू झाला? भारत ऊर्जा सप्ताह 2025 कोठे सुरू झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी नवी दिल्ली येथे भारत ऊर्जा सप्ताह 2025 सुरू झालेला आहे। प्रश्न क्रमांक 11, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि ॲल्युमिनियम यांच्या आयातीवर किती टक्के शुल्क लावलेला आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 25% शुल्क लागलेले आहे ॲल्युमिनियम आणि स्टीलवर। प्रश्न क्रमांक 12, नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने धार्मिक स्थळावर दारू विक्रीवर बंदी घातलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश या राज्याने धार्मिक स्थळावर दारू विक्री बंद घातलेले आहे। प्रश्न क्रमांक 13, देशातील कोणते राज्य ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी बिहार राज्य हे देशातील राज्य ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे बिहार। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विज्ञान महोत्सव 2025 आयोजित करण्यात येणार होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए पणजी या राज्यामध्ये विज्ञान महोत्सव 25 हे आयोजित करण्यात येणार होते। नेक्स्ट प्रश्न आहे, या वर्षी आयोजित करण्यात आलेला विज्ञान महोत्सव 2025 कितवा उत्सव आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 10वा उत्सव आहे। प्रश्न क्रमांक 16, विश्व मराठी संमेलन 2025 चे आयोजन महाराष्ट्र शासनाने केले आहे ते कितवे विश्व मराठी संमेलन आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी
तिसरे विश्व मराठी संमेलन 2025 हे महाराष्ट्र शासनाने तिसरे विश्व मराठी संमेलन केलेले आहे। प्रश्न क्रमांक 17 विश्व मराठी संमेलन 2025 चे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागामार्फत करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए मराठी भाषा या विभागाकडून। प्रश्न क्रमांक 18 मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी किरण कुलकर्णी। मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी किरण कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 19 निवडणूक आयोगाचे अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त यांची नुकतीच बदली झाली ते खालीलपैकी कोण आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी किरण कुलकर्णी। प्रश्न क्रमांक 20 वर्ल्ड बुकर फेअर 2025 चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी होणार आहे? वर्ल्ड बुकर फेअर 2025 चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी नवी दिल्ली येथे होणार आहे। प्रश्न क्रमांक 21 नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक खालीलपैकी कोण आहे? नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक खालीलपैकी कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए युवराज मलिक हे आहे नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक। प्रश्न क्रमांक 22 राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 31 जानेवारी रोजी राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 23 यावर्षी कितवा राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 33वा। यावर्षी 33वा दिवस राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे। प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रीय डोंगरी कवी संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए जम्मू येथे राष्ट्रीय डोंगरी कवी संमेलन आयोजित करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणत्या राज्यात विज्ञान महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आलेले होते? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए गोवा या राज्यात। प्रश्न क्रमांक 26 पोर्तुगीज काळापासून समान नागरिक कायदा UCC लागू असलेल्या गोव्यानंतर हा कायदा लागू करणारे उत्तराखंड हे कितवे राज्य आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी दुसरे राज्य आहे। मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका। आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील।